नमस्कार, माझे नाव श्रावणी कुलकर्णी आणि आज मी आर-एन-एन आर्किटेक्चर आणि फॉरवर्ड प्रोपगेशन या विषयावर सादरीकरण करणार आहे. तर आता आपण पाहूया की आपल्याला आर-एन-एनची गरज का आहे? बऱ्याच वास्तविक समस्यांमध्ये डेटा हा क्रमवार स्वरूपात वापरला जातो, जसं की हवामानाचे अंदाज, मजकूर, भाषण, शेअर बाजाराचे दर, एक्सेट्रा. पारंपरिक न्यूरल नेटवर्क हे प्रत्येक इनपुट हे स्वतंत्रपणे प्रोसेस करतात. त्यामुळे त्यांना अधिकचा माहितीचा संदर्भ लक्षात राहत नाही. हीच समस्या सोडवण्यासाठी आर-एन-एन म्हणजेच रिकरंट न्यूरल नेटवर्क तयार करण्यात आले आहे. हे नेटवर्क भूतकाळातील माहिती लक्षात ठेवून पुढील निर्णय घेतं, म्हणजेच त्याला मेमरी म्हणतात. तर आता आपण पाहूया की आर-एन-एन म्हणजे नेमकं काय असतं. तर आर-एन-एन हे एक विशेष प्रकारचं न्यूरल नेटवर्क आहे, जे की क्रमवार डेटावर काम करतं. यामध्ये 3 मुख्य थर असतात, जसे की इनपुट लेयर, हिडन लेयर आणि आउटपुट लेयर. हिडन लेयरमध्ये अशी रचना असते की प्रत्येक वेळेस मागील स्टेप्सचा डेटा पुढे पाठवला जातो. म्हणजेच आर-एन-एन प्रत्येक क्षणी नवीन इनपुटवर मागील माहिती वापरतो. उदाहरणतः जर आपण वाक्य "The sky is blue" असं लिहिलं तर आर-एन-एन प्रत्येक शब्दावर काम करताना आधीचा शब्द लक्षात ठेवतो आणि पुढच्या शब्दावर काम करतो, ज्यामुळे वाक्याला एक अर्थ राहतो. तर आता आपण पाहूया की आर-एन-एन मध्ये फॉरवर्ड प्रोपगेशन कसे कार्य करते. तर इथं दिल्यानुसार प्रत्येक टाइम स्टेपवर सध्याचा इनपुट xt आणि मागील हिडन स्टेट ht-1 एकत्रित करून नवीन हिडन स्टेट तयार केली जाते. त्यासाठी पुढील गणिती सूत्र वापरले जाते. जसे की ht हे वापरले जाते करंट टाइम स्टेपवर डेटा काढायला आणि आउटपुट तयार करण्यासाठी yt हा फॉर्म्युला यूज केला जातो. तर इथे इफ हे ॲक्टिव्हेशन फंक्शन आहे. साधारणतः TANH किंवा ReLU हे असे ॲक्टिव्हेशन फंक्शन्स वापरले जातात. तर ही प्रक्रिया संपूर्ण सिक्वेन्सनी वारंवार होते. त्यामुळे नेटवर्कवरील आधीच्या इनपुटचा संदर्भ मिळतो. उदाहरणतः स्पीच रेकॉग्निशनमध्ये प्रत्येक नवीन आवाज मागील आवाजांच्या आधारे ओळखला जातो. त्यामुळे पूर्ण शब्द तयार होतो. आता आपण पाहूया की आर-एन-एन मधील काही मर्यादा, जसे की पहिलं व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम, म्हणजेच दीर्घ सिक्वेन्समध्ये मागील माहिती हळूहळू हरवते. एक्सप्लोडिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम म्हणजेच काही वेळा ग्रेडियंट खूप मोठा होतो, त्यामुळे प्रशिक्षण अस्थिर होते. तिसरं म्हणजे आर-एन-एनला लाँग टर्म डिपेंडन्सीज लक्षात ठेवण्यास अडचण होते. क्रमवार प्रोसेसिंगमध्ये प्रशिक्षणाचा वेळ जास्त लागतो. उदाहरण लांब वाक्यात आर-एन-एन कधी-कधी सुरुवातीचा शब्द विसरतो आणि त्यामुळेच अचूक भविष्यवाणी होत नाही. आता आपण सारांश पाहूया. आर-एन-एन हे क्रमवार डेटा प्रोसेस करण्यासाठी डिझाइन केलेले नेटवर्क आहे. फॉरवर्ड प्रोपगेशन प्रक्रियेमध्ये भूतकाळातील माहितीचा उपयोग सध्याच्या आउटपुटसाठी वापर केला जातो. आर-एन-एन हे NLP, स्पीच रिकॉग्निशन आणि टाइम सिरीज प्रेडिक्शन यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र त्याच्या मर्यादा दूर करण्यासाठी LSTM आणि GRU सारख्या प्रगत मॉडेल्सचा वापर केला जातो.